नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। दादरमधील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठी एकीकरण समितीला पोलिसांची नोटीस। कबूतरखाना कायमचा बंद करण्यासाठी मराठी एकीकरण समिती आज आंदोलनाच्या पवित्र्यात जैन समुदायाला उत्तर देणार। कबूतरखाना बंदीच्या समर्थनात आज आंदोलन। सर्वांनी आंदोलनात सहभागी व्हावं, महाराष्ट्र एकीकरण समितीकडून आवाहन। तर आंदोलनानं काहीच साध्य होणार नाही, अंजली दमानी यांची प्रतिक्रिया। मराठी एकीकरण समितीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दादर येथील कबूतरखान्याजवळ पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। गैरप्रकार होऊ नये म्हणून पोलिसांची खबरदारी। दादर कबूतरखाना परिसरातील दुकानं 1 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे पोलिसांचे आदेश। मराठी एकीकरण समितीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय। तसंच दादरमधील जैन मंदिराचा मुख्य दरवाजाही बंद। कबूतरखान्याबाबत आज हायकोर्टात सुनावणी दरम्यान आतापर्यंत कबुतरांना खाद्य दिल्याप्रकरणी 1,32,000चा दंड वसूल। कोर्टाने दिलेल्या बंदीच्या आदेशाचं उल्लंघन। देशात धर्माच्या नावाने फालतू भूतदयेचा आविष्कार सुरू। कबूतरखान्यांचं समर्थन करणाऱ्यांवर सामनाच्या अग्रलेखातून निशाणा। लोकांना भुकेमुळे मरणाऱ्या बांधवांची चिंता नाही, सामनातून टीका। कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय काँग्रेस सरकारच्या काळातला। शरद पवारांनी पहिल्यांदा 15 ऑगस्टला कत्तलखाने बंद ठेवण्याचे निर्णय अंमलात आणला। केशव उपाध्ये यांचं ट्विट। लक्ष विचलित करण्यासाठी मांसाहार बंदीचा दिखावा। अजितदादा म्हणतात, कोणी काय खावं हे त्यांनी ठरवावं, जे सत्तेत आहेत त्यांनी चुकीचा निर्णय घेणाऱ्यांना सांगा, रोहित पवारांची टीका। उपचार सुरू असल्याने आणि मुंबईत घर नसल्यामुळे सातपुडा बंगला सोडला नसल्याचं धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण। तर उमेदवारी अर्ज भरताना धनंजय मुंडेंनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात मुंबईत घर असल्याचा उल्लेख।